महत्त्वाची आणि मोठी बातमी। 57 नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये मतदानावर टांगती तलवार आहे। 50% वर आरक्षणाची मर्यादा गेली आहे। त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होतीये। 57 ठिकाणी मर्यादा ओलांडली गेली आहे। निवडणूक आयोगाने कोर्टामध्ये या संदर्भातली माहिती सादर केली आहे। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामध्ये 40 नगरपालिका 17 नगरपंचायती आहेत। धुवाधार प्रचार सुरू आहे, पण आता मतदानावर आज फैसला होणार आहे। 40 नगरपालिकांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे। परभणीमध्ये पूर्ण आहे, पालघरमधील जव्हार, भंडाऱ्यामधील साकोली, शेण, दुतर्फा, पुण्यामधील दौंड, वर्धामधील पुलगाव, अहिल्यानगरमध्ये शिर्डी, धुळ्यामध्ये पिंपळनेर, अमरावतीमध्ये चिखलदरा, दर्यापूर, यवतमाळमधील आर्णी, यवतमाळ, नंदुरबारमधील नवापूर, तलोडा, गडचिरोलीमधील आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली, नांदेडमधील बिलोली, धर्माबाद, कुंडलवाडी, उमारी, चंद्रपूरमधील बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, चिमूर, घुग्गुस, नागबीड, राजुरा, नागपूरमधील बुटीबोरी, डिगडोह, कामटी, काटोल, खापा, उमरेड, कन्हान, पिपरी, वाडी, नाशिकमध्ये मनमाड, पिंपळगाव, बसवंत, इगतपुरी, ओझर, त्र्यंबक, अमरावतीमधील धारणी, वाशिममधील मालेगाव, यवतमाळमधील धानकी, पालघरमधील वाडा, चंद्रपूरमधील पैसी, धुळ्यामधील सिंदखेडा, गोंदियामधील गोरेगाव, सालेकसा, नागपूरमधील बेसा, पिपळा, भिवापूर, नाबेडगाव, तरोडा खुर्द, पंढुर्णा, गोधडी, कांदरी, महाधुला, मौदा, निलडोह, येरखेडा। उद्या शुक्रवार सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे। महाराष्ट्रात ज्या निवडणुकीमध्ये 50% पेक्षा पुढे आरक्षण गेलं, तिथं काहीतरी वेगळा निर्णय येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा माझा अंदाज आहे। मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महालेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। विद्याधर महालेंनी चिखलीमध्ये भाजपचा प्रचार केलाय। प्रचार केल्यानं आयुक्तांकडे आचारसंहिता भंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे। काँग्रेसच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षांची ही तक्रार आहे। मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांच्या विरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। काँग्रेसच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षांनी ही तक्रार जी आहे ती दाखल केलेली आहे। मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांच्या विरोधात काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी तक्रार केली आहे। सत्तेमधून पैसा, पैशातून सत्ता आणि पैसा या चक्रामध्ये राजकारण गुंतलंय, असं सामनातून म्हटलं गेलंय। भाजप पदाधिकाऱ्याच्या घरातून निलेश राणेंनी लाखोंचा पैसा पकडला। आयोगाच्या पथकानं जे करायला हवं ते निलेश राणेंनी केलं, असं सामनातून म्हटलं गेलंय। निलेश राणे भाजपच्या थैलीशाही विरुद्ध आवाज उठवतायत, असा घणाघात सामनातून करण्यात आलाय। गुलाबराव पाटील नगरविकास खात्याच्या मालाविषयी बोलतात। प्रत्येक नगरपालिकेमध्ये मिंधे दादा भाजपकडून साधारणतः 10 कोटींचा खर्च, असं सामनातून म्हटलं गेलंय। पैशातून सत्ता आणि पैसा या चक्रामध्ये राजकारण गुंतल्याचा घणाघात सामनातून करण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून जी वक्तव्य गुलाबराव पाटील यांच्याकडून केली जात आहेत, त्यानंतर विविध वक्तव्य जी आहेत केली जात आहेत, तर त्यावरून सामनामधून घणाघात करण्यात आलेला आहे। सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता आणि मग सत्ता या चक्रामध्ये राजकारण गुंतलंय, असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे।